बुधवारी पहाटे कोणत्या तरी गोष्टीमुळे दोघींमध्ये वाद झाला तेव्हा सुनेनं सासूचे डोके जोरात भिंतीवर आदळले। यात सासू सविता यांचा जागीच मृत्यू झाला। यानंतर सुनेनं सासूच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो एका पोत्यात भरला। ते पोते घराबाहेर आणलं। पहाटे 5:28 सुमारास हा प्रकार सुरू होता। घराबाहेर असणारी ही हालचाल घर मालकाच्या निदर्शनास आली। घर मालकानं लागलीच पोलिसांना ही माहिती दिली। घर मालकाची सतर्कता पाहताच आरोपी सून सासूचा मृतदेह तिथंच सोडून घटनास्थळावरून पसार झाली। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सून एका अज्ञात व्यक्तीच्या बुलेटवर बसून पसार झाली। त्यानुसार पोलिसांनी सून आणि बुलेट स्वाराचा शोध घेत आहेत। ही घटना सर्व CCTV मध्ये कैद झाली आहे। सविता संजय शिणगार वय वर्ष 45 असं मृत सासूचं नाव आहे। प्रतीक्षा शिणगारे असं आरोपी सुनेचं नाव आहे। सविता यांचा मुलगा लातूर इथं नोकरीनिमित्त राहतो। त्यामुळे सासू आणि सून दोघेही जालना शहरातील प्रियदर्शिनी कॉलनी इथं भाड्याच्या खोलीत राहत होत्या। शिणगारी कुटुंब हे मूळचं बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील वावरे अंतरवाली येथील आहे। सविता यांचा मुलगा आकाश शिणगारे याचा 6 महिन्यापूर्वी परभणी येथील प्रतीक्षा हिच्यासोबत विवाह झाला होता। आकाश हा लातूर इथं नोकरीस आहे। त्यामुळे सविता आणि प्रतीक्षा दोघीच जालन्यात भाड्यानं राहत होत्या।